नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात दिवस रात्र एक करून जे नेतृत्व प्रशिक्षणाकरिता लढा देत आहे अशा नेतृत्वांसंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा, कुठलीही संघटना स्थापन करत असताना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती समान ध्येयासाठी, समान टार्गेटसाठी आणि समान उद्दिष्ट पूर्तीकरिता ज्यावेळेस एकत्र येऊन संघटना स्थापन करतात, त्या संघटनेमध्ये त्या संघटनेतील नेतृत्वांपेक्षा व्यक्ती किंवा लढ्यापेक्षा व्यक्ती मोठा नसता कामा नये. तसेच त्या संघटनेमध्ये मतभेद हे नसता कामा नये. व्यक्तीपेक्षा लढा हा सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी मानला जातो. तर झालं असं आहे, आपले जे काही नेतृत्व या ठिकाणी मिळालेले आहे त्या नेतृत्वामध्ये थोडेसे मतभेद झालेले आहेत. ते मतभेद निश्चितच दूर होतील. परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की जे काही नेतृत्व आपल्यासाठी लढा देत आहेत त्या नेतृत्वांचं टार्गेट एकच आहे, त्या नेतृत्वांचे ध्येय एकच आहे, तो म्हणजे केवळ आणि केवळ प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासंदर्भातचा. ओके, सो तर पहा, जे काही नेतृत्व आपल्याला मिळालेले आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणं हे प्रशिक्षणार्थ्यांची गरज आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी पूर्ण करून घेण्यासंदर्भातची आणि प्रशिक्षणार्थ्यांना योग्यरित्या योग्य स्वरूपाचा जो काही लढा आहे तो जिंकून देण्याचा त्या ठिकाणी ते कार्य जे आहे ते त्यांच्या मार्फत बजावण्यात येत आहे. अशी सर्व बाब असताना एकंदरीत ही सर्व घटनाक्रम राज्यामध्ये घडत असताना काही युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील किंवा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज असतील, या दोन्हींचं नेतृत्व अत्यंत उल्लेखनीय आहे. अत्यंत मोलाचं त्यांनी कार्य केलेलं आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात ते दिवस रात्र झटत आहेत. कशा पद्धतीने योग्य न्याय जो आहे तो प्रशिक्षणार्थ्यांना मिळवून देता येईल या संदर्भात. तर मला असं सांगायचं आहे, दोन्ही नेतृत्वांचं आपण आदर केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं अपशब्द त्यांच्याबद्दल आपण कुठल्याही सभेमध्ये किंवा कुठल्याही व्हिडिओच्या मध्ये टीका टिप्पणी करणं हे आपल्याला शोभण्यासारखं कृत्य नाही. आपण सर्वजण सुशिक्षित आहात, एक चांगल्या घरचे आहात, गोर गरीब शेतकरी मजूर कुटुंबातील आपण प्रशिक्षणार्थी आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरची परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या घरच्यांची जी काही आशा आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपला मुलगा, आपली मुलगी किंवा आपली सून जी काही ज्या आस्थापनांमध्ये कार्यरत आहे त्या आस्थापनांमध्ये त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपाची नोकरी मिळवून देण्यासाठी जे नेतृत्व या ठिकाणी लढत आहे, लढा देत आहे, त्यांच्या पाठीमागे आपण भक्कमपणे साथ देणे ही आपल्या घरच्यांची देखील आशा आहे. तर सांगायचं एकच तात्पर्य आहे, जे काही व्यक्तिमत्व, जे काही प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी नेतृत्व लढा देत आहे अशा नेतृत्वांबद्दल अपशब्द वापरणं हे अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत चुकीचं आहे. ओके, सो काल जे काही भेटी झाली, मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली, नंतर उपमुख्यमंत्री साहेबांची देखील भेट तुकाराम बाबा महाराज यांच्याशी झाली. तर पहा, सांगायचं एवढंच आहे की कोणत्याही नेतृत्वाला किती टक्के गुण मिळालेले आणि किती टक्के यश मिळालं हे सांगायचं आपलं काम नाही. जे नेतृत्व आपल्यासाठी लढा देत आहेत ते नेतृत्व असे नेतृत्व आहेत प्रशिक्षणार्थी बंधूंनो, त्यांना एकतर त्यांनी घरदार सोडून आपल्यासाठी केवळ आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. तर अशा नेतृत्वांचा आदर करणं हे आपलं काम आहे. ओके, सो कुणाला गुण किती द्यायचं, कुणाला 97% गुण मिळाले, कुणाला 3% गुण मिळाले अशी टीका टिप्पणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तर आपल्या नेतृत्वांवरती आरोप प्रत्यारोप करणं हे देखील चुकीचं आहे. तर कुठलेही नेतृत्व या ठिकाणी आपल्यासाठी काम करत आहे त्यांच्या पाठीमागे आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे. तर सांगायचं एवढंच आहे, जे दोन्ही नेतृत्व या ठिकाणी लढत आहे, लढा देत आहे केवळ प्रशिक्षणार्थ्यांच्या हितासाठी, प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी. त्यामुळे तुमची ही जिम्मेदारी आहे की आपल्या नेतृत्वाचं आपण आदर केलं पाहिजे. आदर करण्याऐवजी त्यांना कुठेतरी अपमानास्पद वागणूक देणं हे चुकीचं आहे. तसेच
वैयक्तिकरित्या त्यांना पर्सनली मेसेज वगैरे करून त्यांना शिवीगाळ करणं हे देखील कुठेतरी सुशोभनीय नाही। आपण सर्वजण सुशिक्षित बांधव आहेत, सुशिक्षित एका शासकीय आस्थापनांमध्ये आपण कार्य करत आहात। त्या शासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात आपला व्यवहार कसा असला पाहिजे, आपल्या नेतृत्वांसंदर्भात आपली जी काही भावना आहे किंवा आदर आहे, सन्मान आहे, तो कशा पद्धतीने असला पाहिजे हे आपल्या वागणुकीवरून या ठिकाणी कुठेतरी समजतं। तर पहा, सांगायचं एकच विषय आहे की आपलं जे काही नेतृत्व या ठिकाणी मिळालेले आहे त्या नेतृत्वाची तुम्ही जाणीव ठेवा, त्यांचा आदर करा, सन्मान करा। कुठलंही नेतृत्व असू द्या, समान ध्येय आहे, समान टार्गेट आहे, एकच उद्दिष्ट आहे सर्वांचं। त्यामुळे तुम्हाला दोन्ही नेतृत्व असतील, राज्यातील इतर नेतृत्व असतील, तर त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं आहे। काल एका लाईव्ह सेशनमध्ये अर्थात गुरुजन चॅनलच्या लाईव्ह सेशनमध्ये आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब बोलताना ते थोडंसं भावुक झाले, त्यांना रडू देखील त्या ठिकाणी आलेला आहे। तर अशा पद्धतीने जे काही प्रशिक्षणार्थी त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करतात हे थांबलं पाहिजे, हे चुकीचं आहे। प्रशिक्षणार्थी बांधून आपण सुजाण आहात, सर्वजण चांगल्या घरचे आहात, त्यामुळे अशा फालतू टीका टिप्पणी करणं आता सोडून द्यायचं आहे। आपण सर्वजण एक जिम्मेदार नागरिक म्हणून आता या समाजामध्ये वावरतो आहे। तर काल जे काही लाईव्ह सेशनमध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर नेतृत्वांसंदर्भात बोललेलं आहे, त्या संदर्भात थोडंसं ते भावनिक झालेले आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। साहेब, अनेक विद्यार्थ्यांचा कार्यकाळ सध्या संपलेला आहे, म्हणजे 13 ऑगस्ट 14 त्याच्यानंतर आता हजारो विद्यार्थी असे की जे या योजनेमधून बाहेर पडत आहेत, त्यांना चाकूरकर साहेबांचा काय संदेश असेल? नाही, आता जीव तिळतिळ तुटतो सर। या बेरोजगार गरजवंताच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पोटामध्ये कालवतं सर, खूप वाईट वाटतं। राज्य सरकार पालक म्हणून या पोरांकडे सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे। पोरांनी तर किती आंदोलनामध्ये सहभागी व्हावं सर, किती खर्च होतोय पोरांचा, खूप खर्च आहे सर। त्यांना मानधन मिळाले, 5-5 महिन्याचं मानधन भेटलेलं नाही, बरोबर। बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांना आणखी आहे ते पण स्टायपंड भेटलेला नाही, आणि आपले बिचारी काहीतरी अपेक्षेनं या आंदोलनामध्ये सहभागी होतात, आणि आज आंदोलनामध्ये त्यांना वाटतं की प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला काहीतरी शासन चांगली भूमिका घेईल, आपल्याला न्याय देईल, या आशेपोटी येतात आणि पुन्हा ते परत जातात, आणि पुन्हा नेतृत्व आंदोलनाची साठी हाक मारतो, आणि पुन्हा त्या हाकेला हो देत माझा प्रशिक्षणार्थी बांधव तरुण तरुणी येतात, आणि यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पोटामध्ये आग पडते सर। कारण मी गरिबी भोगली आहे, मला परिस्थितीचे चटके माहित आहेत, परिस्थितीशी कसं लढायचं असतं या सगळ्या गोष्टीतून बालाजी पाटील चाकूरकर गेलेला आहे। त्यामुळं या प्रशिक्षणार्थ्यांचा कायमस्वरूपी रोजगाराचा जो लढा आहे, तो लढा शेवटपर्यंत मी लढणार आहे। मला कुणाला साथ द्यायची आहे त्यांनी द्यावं, नाहीतर किमान मला नाव तरी ठेवू नये। मी ढोंगी कार्यकर्ता नाही आहे, मला ढोंग आवडत नाही आहे, मला स्तुती आवडत नाही आहे, मला कुणीतरी काहीतरी विनाकारण काहीतरी माझ्यावर अश्लाघ्य प्रकारचे आरोप करणं आणि कुठेतरी विश्वासार्हतेचं वातावरण बिघडून टाकणं आणि प्रशिक्षणार्थ्यामध्ये कुठेतरी गैरसमजाची परिस्थिती निर्माण करणं, या गोष्टीमुळे मला दुःख वाटतं सर। कारण मी लढू पुन्हा बघतो, मला सरकार बरोबर लढायचं आहे सर। मी सरकार बरोबर लढत असताना माझा प्राण गेला तरी मी मागे पुढे हटणार नाही। मी अजिबात एक पाऊल मागे सरकणार नाही, मी मैदानातून पळून जाणार नाही। पण माझ्याच लोकांवर बरोबर जर मला लढायची वेळ आली, ज्यांच्यासाठी मी लढतोय, ते प्रशिक्षणार्थी जर माझ्या आई बहिणीची जर इज्जत काढत असतील, कमरेखालच्या शिव्या घालत असतील, आणि हा संत माणूस त्या लोकांचं पाठराखण करत असेल, तेव्हा कुठेतरी पोटामध्ये आग पडते आणि कुठेतरी मस्तकामध्ये हा राग घुसतो। पण मला
माझ्या लोकांबरोबर मला लढायचं नाही. मला कुणी चांगलं म्हणावं म्हणून मी या लढ्यामध्ये नाही. मी माझ्या आयुष्यात जन्माला येऊन मी कुणाला तरी दिलासा देऊ शकतो का, याच करिता माझा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे कुण्या नेतृत्वाला नाव ठेवून, कुण्या नेतृत्वाचं मन दुखवून, कुण्या प्रशिक्षणार्थ्यांचं मन दुखवून माझा रेशो वाढणार नाही. माझ्या कुठेतरी प्रगतीमध्ये भर पडेल असं मला अजिबात वाटत नाही. मी सांगलीला गेलो सर. सांगलीला गेल्यानंतर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सहभागी झालो. तिथं मी 5 वाजता, दिवसभर काही खाल्लो नव्हतो, मला शुगर आहे, आणि तिथे डाळ भात भाजी होती. पाठीमागे पेंडॉलच्या बसून आम्ही डाळ भात भाजी खाल्ली. काय ते खाल्ल्यानं काढलं सर. हा खायला आला होता का नाही त्या प्रकारच्या गोष्टी, टीका टिप्पण्या. 22,000 रुपये खर्च करून आम्ही तिथे गेलोय. माझ्या घरातला कार्यक्रम संपवून मी 5 मिनिट थांबलो नाही, लगेच सांगलीकडे माझ्या या कार्यक्रमामध्ये 22 आमदार होते. राज्याचे, देशाचे गृहमंत्री होते, माजी गृहमंत्री, सगळी मोठी एवढी मंडळी. कार्यक्रम संपला. मी कुटुंबाला वेळ न देता सांगलीमध्ये प्रशिक्षणार्थ्यासाठी आंदोलन चालू आहे. मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमचा बाप एकच, आमचं नेतृत्व एकच, आता कसं फलानं बिस्तानं या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं आम्ही वेगळी भूमिका घेतली आहे सर. आम्ही व्यासपीठावर बसायचं आणि आमची खुर्ची द्यायची, खुर्ची काढून घ्यायची, पुन्हा आणून द्यायची, म्हणजे आमचा अपमान करायचा. आम्हाला खुर्चीची हाव नाही आहे. मी प्रशिक्षणार्थ्याच्या लढ्यामध्ये खुर्चीसाठी किंवा पोटाला खाण्यासाठी नाही. मी 5 दिवस झाले इथं कसं राहतोय मला माहिती आहे. म्हणून मला कुण्याही नेतृत्वाबद्दल मला दुस्साहस नाही. मला कुणाचा एवढं जरी मला कमरेखालच्या शिव्या घातल्या असतील, तिघांनी घातल्या, पहिलं एकाने आणि पुन्हा दोघांनी, त्याचे सगळे रेकॉर्ड, कॉल सगळं माझ्याकडे आहे. मी ठरवलं तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू शकतो, केले असते, पण मी जरा संयम बाळगलाय. मला अगोदर सरकारशी लढायचं आहे. मला माझ्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांशी मला लढायचं नाही. या लोकांचा गैरसमज कालांतरानं दूर होईल. व्यक्तिस्तोम करणं आम्हाला अजिबात मान्य नाही. बालाजी पाटील आगे बढो हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला प्रशिक्षणार्थी आगे बढो या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो, आणि प्रशिक्षणार्थी आमच्या नजरेसमोर आहे, आणि सर्व नेतृत्व एकत्र राहिलं तरच या प्रशिक्षणार्थ्यांना काहीतरी न्याय मिळू शकतो. या गोष्टीवर आमचा आजही विश्वास आहे. सर्व बाजू या ठिकाणी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब मांडताना ते भावुक झालेले आहेत. परंतु प्रशिक्षणार्थी बंधूंनो, आपलं देखील कर्तव्य आहे. जो कोणी आपल्यासाठी लढा देत असेल त्या लढ्याच्या नेतृत्वांसोबत खंबीरपणे आपली साथ देणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. अशा नेतृत्वांसंदर्भात एक चुकीचं वातावरण तयार करणं, चुकीचे गैरसमज पसरविणे आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कुठेतरी निंदनीय आहे. आपल्या सुशिक्षित युवा जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना हे शोभणारं कृत्य नाही. त्यामुळे प्लीज हे थांबवा. आणि 25 ऑगस्ट 2025 रोजी जे काही नागपूर येथील संविधान चौकामध्ये चक्का जाम रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे, त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग जरूर नोंदवायचा आहे. जोपर्यंत आपला लढा यशस्वी ठरत नाही, सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत लढा हा कायमच ठेवावा लागणार आहे. ओके, सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून टीका टिप्पणी करायच्या आहेत त्या कमेंट्स बॉक्सद्वारे तुम्ही नक्कीच करू शकता. तो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.